राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। श्री स्वामी समर्थ ट्रस्ट आंबेगाव बुद्रुक आयोजित श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा व स्वामी पादुका दर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न। श्री स्वामी समर्थ ट्रस्ट आंबेगाव बुद्रुकच्या वतीने गेले 4 वर्षे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने दत्तनगर, टेल्को कॉलनी, चव्हाण नगर, आंबेगाव बुद्रुक येथे साजरा केला जातो। या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, भव्य कीर्तन सोहळा, भजन संध्या, पुरस्कार वितरण, महाप्रसादी, स्वामींच्या पादुकांचे दर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या वर्षीच्या श्री स्वामी समर्थ राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले आदर्श धर्मगुरू राष्ट्रसंत योगीराज हबप श्री भाऊ महाराज परांडे, आदर्श समाज प्रबोधन कीर्तनकार हबप प्रकाश महाराज साठे, आदर्श प्रशासकीय अधिकारी सुरेखा भणगे, आदर्श पोलीस अधिकारी प्रियंका गोरे, आदर्श पत्रकार रवी कोपनर, आदर्श उद्योजक विकास हजारे, आदर्श कलारत्न सुप्रिया शिंदे, आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पडळकर, आदर्श शेतकरी सागरभाऊ पवार आदी मान्यवरांना सन्मान चिन्ह, शाल देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले। झी टॉकीज फेम हबप विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे यांचे सुरश्रवणीय कीर्तनाचा लाभ आंबेगाव दत्तनगर परिसरातील नागरिक, महिला भगिनी व स्वामी भक्तांनी घेतला। यावेळी प्रमुख पाहुणे गुरुवर्य बाळूभाऊ तापकीर, ट्रस्टचे अध्यक्ष काळूराम चव्हाण, सचिव रोहन चव्हाण, अनंता चव्हाण, सुषमा चव्हाण, अमिषा चव्हाण, पायल जाधव, उषा जाधव, शीतल चव्हाण, हबप श्री लहू महाराज जाधव उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। वही आता है जिसे स्वामी महाराज बुलाते हैं। ज्यांना स्वामी बोलवतात तेच लोक इथे येत असतात, नाही तर बाकी 80 वर्षाचं म्हातारा आलतं माझ्याकडे महाराज, 80 वर्षाचं, मला न देव करावं वाटतं। मी नका आमच्या पोटावर पाय देऊ, जगू द्या तुम्ही आम्हाला, मला माळ घालावं वाटायली। मला वय किती 85, मला आता का मन माळ घालायची, सावानाच गेलं, चावना गेलं माळ असती, दुसरं आलं मला बी माळ घाला, मला तुला चावा नाही का, मला चावते पण पुराणीतच नाही। मी वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतो हे लक्षात ठेवा, लक्षात आलं का नाही? लय अवघड आहे ना महाराज, ज्याला काही येत नाही त्याला लय नाद आहे बोलायचा म्हणायचा, काय करणार सांगा। महाराज म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। तुमच्या डोळ्यात एकच आहे, तुका म्हणे हीची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी असणारे काळूरामजी चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव रोहनजी चव्हाण आणि संपूर्ण चव्हाण परिवार, या परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं। म्हणजे स्वामीविषयी 2 तासात काय बोलावं महाराज, बरोबर आहे का नाही? काय 2 तासात म्हणजे ताकापुरतं रामायण आहे, एक मिनिट एवढे 2 तास म्हणजे असे निघून जातात सहज। त्यांच्याविषयी 10 दिवस बोलावं, त्यांच्याविषयी महिनाभर बोलावं, एवढं अथांग चरित्र त्यांचं। लक्षात आलं? स्वामींचं चरित्र हे अथांग समुद्रासारखं चरित्र आहे, समुद्राचं पाणी कधीच कमी होत नाही, तसं स्वामींचं चरित्र कितीही सांगितलं तरी कमीच पडेल, एवढं स्वामींचं चरित्र आहे। आपण जी टॉकीजला पाहिलेलंच आहे, बरोबर आहे का नाही? की स्वामी समर्थांचं चरित्र 10 दिवस त्या ठिकाणी मी सांगितलं। 2 दिवसात काय, आपण भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा स्वामींची कथा आपण 5 दिवस ठेवू म्हणले, लक्षात आलं का नाही? स्वतः भाऊनी मला, तुमची काय इच्छा आहे, काय ऐकायची इच्छा आहे? म्हणजे दुसऱ्या महाराजाकडून का माझ्याकडूनच आहे? मग ती म्हणायला लागलो, लक्षात आलं का नाही? आपल्या सगळ्या संध्याकाळची ठेवू म्हणलं 7 ते 9 आणि नंतर प्रसाद, म्हणजे स्वामींचं चरित्र आपल्याला व्यवस्थितरित्या ऐकायला मिळेल। भाऊंना मंदिरही स्वामींचं या ठिकाणी बांधायचे ना, आपल्याला मंदिरही बांधायचे आणि त्या मंदिराचं भूमिपूजन आणि मंदिराचं भूमिपूजन आणि स्वामी समर्थांची चरित्र कथा हा कार्यक्रम एकदाच घेऊन टाकू, जमलं का नाही? म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र येतात की महाराजाला 4-5 दिवस वेळ काढता येईल, बरोबर आहे का नाही? तुम्ही तर इथं थांबून राहायचं, आपलं वयामानानं कुठं जायचं नाही, काय नाही, सांभाळायला खंबीर येतं सगळे, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो। तेही तारीख तोही निरोप काळूराम भाऊ आपल्याला लवकरच पोस्ट करतील सोशल मीडियाच्या माध्यमातून।